आपला फ्लावर पासून एकदम झटपट असा नाश्ता तयार आहे। इव्हनिंग स्नॅक्स आहे। खूप पटकन होतात, इझिली होतात आणि खूप सुंदरही लागतात। त्याच्यामुळे नक्की ट्राय करा। कसे झाले ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। नमस्कार मंडळी, मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज आपण इन्स्टंट किंवा झटपट असं कंटाळा आलाय आणि काहीतरी खायला चटपटीत बनवायचंय अशी रेसिपी पाहणार आहोत, जी पटकन होते, इझिली होते, काही झंझट नाही लागत। एक इव्हनिंग स्नॅक्स पाहणार आहोत किंवा तुम्हाला ज्या टाइमला हवं त्याच टाइमसाठी स्नॅक्स पाहणार आहोत। याला काय नाव द्यायचं हे तुम्ही ठरवा आणि मला सांगा याला काय नाव देऊ ते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपण इव्हनिंग स्नॅक्स बनवत आहोत, तुम्ही याला काही नाव देऊ शकता। तर त्याच्यासाठी मी ते 1 वाटी मैदा घेतलाय आणि त्याच्यावर आपण 1 वाटी तांदळाचं पीठ ऍड करतोय। तुम्ही प्रमाण कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता। तांदळाऐवजी रवा सुद्धा ऍड करू शकता, काही हरकत नाही। मैदा घेतलाय, आता आपण मसाला ऍड करतोय। तर मी थोडंसं लाल तिखट, हळद आणि कांदा लसूण मसाला ऍड करते। कांदा लसूण मसाला ऐवजी तुम्ही हळद किंवा हे सगळ्या गोष्टी न टाकता फक्त मिरेपूड टाकली तरी चालते। तर मी हे सगळं टाकते। तुम्हाला हे नसेल टाकायचं, फक्त मिरेपूड टाकली आणि मीठ टाकलं तरी चालेल। मी हे सगळं व्यवस्थित ऍड करून घेते। तर आपण चवीनुसार मीठ ऍड करतोय। तर मी तर चवीनुसार मीठ ऍड करते। ह्याच्यात पाणी टाकायचं आणि जसं भजीला आपण बॅटर करतो तशी करायची। आपण लाल तिखट मी रेड कलर येण्यासाठी ऍड केलंय। जर तुम्ही फक्त मिरीपूड टाकली तर मात्र रेड कलर येणार नाही, तो व्हाईटच कलर राहील। त्याच्यामुळे तुम्ही हवी असेल तर मिरी फक्त टाकू शकता, पण त्याने रेड कलर येणार नाही। आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत या पद्धतीने। भजीसारखं बॅटर करायचंय, खूप थिक पण नाही आणि खूप पातळ पण नाही। सेम आपण जसं भजीला करतो, पातळ म्हणजे खूप घट्ट पण नको आणि खूप पातळ पण नको असं। तर इथं आपलं बॅटर व्यवस्थित तयार आहे आणि इथं मी फ्लावर घेतलाय, जो व्यवस्थित त्याचे तुकडे केलेत मीडियम साईज मध्ये आणि तो व्यवस्थित उकळत्या पाण्यात मी धुवून घेतलाय। तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही स्वच्छ करून घेऊ शकता। चला तर आता स्नॅक्स बनवायला सुरुवात करूया। बॅटर आपल्याला या पद्धतीने थिक पाहिजे, ना खूप घट्ट ना खूप पातळ, असं समजत ना सहज जसं आपलं केकचं बॅटर असतं ना, सेम त्या टाईप मध्ये बॅटर घेतलंय आणि ह्याच्यात फ्लावरचे तुकडे या पद्धतीने टाकायचे आणि ज्यांना हात घाण करू वाटत नाही त्यांनी चमच्याने टाकायचे। मी सुद्धा चमच्यानेच टाकणार आहे। कढईत सोडायची, आपल्याला पूर्ण डीप करायचंय या पद्धतीने, सगळ्या साईडनी कोट झाला पाहिजे आणि मग सोडायचं आहे। तर सगळे मी असे सोडून घेणार आहे। चला तर मग, तर इथे मी सगळे फ्लावर सोडून घेतले ते व्यवस्थित। आता आपण ते पलटणार आहोत। खूप घाई नाही करायची पलटताना, आधी खालनं व्यवस्थित होऊ द्यायचे। आधी चिटकल्यासारखी वाटत असली तरी ते परत सुट्टे होतात, त्याच्यामुळे एवढं काही घाबरायचं नाही। व्यवस्थित लाल होत आलेत, आपण हे काढणार आहोत साईडला आणि एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे। तर या पद्धतीने खूपच सुरेख झालेत, चव पण खूप छान लागते। हे पहा, आवाज पहा, एकदम कुरकुरीत झालेत। आता आपण हे साईडला काढून घेऊया। चला तर मी साईडला काढून घेते। तर मी तुम्हाला दाखवते कसे झालेत। तर हे पहा, एकदम कुरकुरीत होतात। शक्यतो लहान लहान टाका म्हणजे टेस्ट छान येते। ह्या पद्धतीनेच तळून घेणार आहेत आता। चला तर मग मी तळून घेते। आपला फ्लावर पासून एकदम झटपट असा नाश्ता तयार आहे। इव्हनिंग स्नॅक्स आहे। खूप पटकन होतात, इझिली होतात आणि खूप सुंदरही लागतात। त्याच्यामुळे नक्की ट्राय करा। कसे झाले ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। तर तुम्हाला आजची आपली स्नॅक्सची रेसिपी कशी वाटली? फ्लावर पासून केली होती आपण, खूप पटकन होते, इझी होते आणि कमी साहित्यात होते। तर कशी वाटली का आम्हाला हे कमेंट करून सांगा। त्याचबरोबर जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। भेटूया नवीन रेसिपी सोबत।